राधाची योग्याची माऊली राधाची योग्याची माऊली राधाची योग्याची माऊली राधाची योग्याची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद हरी प्रगट केली शरण शरण एकनाथा वारी माता ठेविला नका बहु गुण दोष जालुदाच पाया प्रस्तुत 30 वर्षामध्ये पदार्पण करणारा आंबेदारातील वेदालेश्वर भगवंताचा सप्ताह सोहळा आणि बोरोड बाबाच्या सहकार्यानं आणि सौजन्यानं आलेला टिटोळ्यातील सभा आणि प्राप्त झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे ते जुन्नर तालुक्याचा आराध्य दैवत बाबाजी चैतन्य भगवान यांचे एकनिष्ठ शिष्य वैराग्याचे मेरुमणी भागवत धर्माचे कळस जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबाराय येऊन निवासी यांचा 4 चरणाचा नाम पर प्रकरणातला अभंग विठाला या अभंगामध्ये तुकोबाराय त्यांनी केलेली भक्ती आणि त्या भक्तीचं फळ जे मिळाले त्यांना ते सांगणारा आणि समाजाला या फळाची प्राप्ती करून देणारा असा प्रतिज्ञापर अभंग आहे तुकोबाराय सांगतात नामाचे चिंतन प्रगट पसारा आचारते करा जेथे तेथे आणि निर्धाराने सांगतात नामाचं चिंतन जर तुम्ही केलं जिथं असाल तिथं जरी केलं तर काय होईल माझा जो स्वामी आहे तो तुम्हाला सोडवल्याशिवाय राहणार नाही कशातून सोडवी तुरुंगातून नाही मग आपल्यावर आलेल्या संकटातून नाही लक्षात घ्या संपूर्ण जगाला एक संकट आहे मोठं सगळ्या दारिद्र्याचं संकट सगळ्याला नाही काही मंडळी श्रीमंत असतात सगळे दरिद्री असतील असं काही समजायचं कारण नाही म्हणून दारिद्र्याचं संकट सगळ्यांना प्राप्त होत नाही मग सगळ्यांना कोणतं संकट प्राप्त झाले तर सगळ्यांना श्रीमंत असो गरीब असो कोणी
त्याला एक संकट आहे, ते म्हणजे जन्म मरणाचं जन्म मरणाचं संकट हे कोणाला चुकत नाही. श्रीमंत जरी असला, कितीही पैसा त्याच्याजवळ जरी असेल, तरी तो पैसा त्याच्या कामाला शेवट येत नाही. मग जन्म मरणाचा जो फेरा प्रत्येकाच्या पाठीमागे लागला आहे. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजी, म्हणून या जीव बिहाला शरण गेला. त्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटायचं असेल, 84 लक्ष मुनीच्या फेऱ्यातून जर आपल्याला सुटायचं असेल, तर तुकोबाला म्हणतात दुसरं काही करू नका. काय करा? हॅलो, शेती मागते त्याला तुला म्हणायचे सांगितलं तसं कर. मग जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटायचं असेल तर काय करावं लागेल? त्या भाऊला एक धोके आणून द्यायला पाहिजे. आतमध्ये धोके नाही. जन्म मरणाच्या फेऱ्यातून जर सुटायचं असेल तर काय करावं लागेल? 32 वर्षे झाली तुमच्या सत्याला, तुम्हाला 2 खोक्या घेता येण्यात होईल. नाम चिंतन केलं पाहिजे, नामाचं चिंतन केलं पाहिजे. आता नाम कशाला म्हणायचं हा प्रश्न आहे आपल्याला. पहिल्यानंतर आपण रामकृष्णाचं चिंतन करतो. रामकृष्ण हरीच्या चिंतनाने काय होईल? रामकृष्ण मंत्र सोपा मंत्र आहे रामकृष्ण. यानी काय होईल? पुण्य नागवे ह्या पापाचं शालन होऊन पुण्य प्राप्ती होईल. आणि पुण्य प्राप्त होऊन त्याला स्वर्ग गती मिळेल. पण स्वर्ग गती जरी मिळाली तर पुण्य क्षय जाती अधोगती. पुण्य क्षयानं अधोगती प्राप्त होते. राजा नहुष स्वर्गाधिपती झाला. नहुष राजाने 100 यज्ञ बिनचूक करून स्वर्गाधिपती म्हणजे इंद्र झाला. परी राहती भंबवला, भुजंगत्व पावला ही नेण्याची काही. हे तुला माहिती नाही का? राजा नहुष स्वर्गाधिपती झाला, पण तिथं जाऊन त्याचा पुण्याचा क्षय क्षणार्धात झाला. काय केलं पुण्यक्षयाला? 100 यज्ञ बिनचूक करायला खूप त्रास काढला त्याने. हत्तीच्या सोंडे इतकी धार प्रत्येक यज्ञामध्ये सोडावी लागत होती. सगळे बिनचूक यज्ञ आणि बिनचूक मंत्र म्हणावे लागत. तेव्हा पुण्य वाढत होत. आणि तिथं गेल्यावर फक्त चुकला. एक दिवस इंद्राच्या पत्नीला पाहिलं आणि इंद्राच्या पत्नीला पाहिल्यानंतर त्याचा काम झाला. आणि काय होतं कामानं? काम क्रोध लोभ दयाचे मानसी नाही अधिकारी आई जावे ते. परमार्थामध्ये खरा अधिकारी काम क्रोध घेऊन निघे दो
परमार्थ तो जाणावा अति मूर्ख. त्या दोन गोष्टी घेऊन जर तो परमार्थाला निघाला तर त्याच्या एकटा मूर्ख दुसरा कोणी नाही. मूर्ख हा कृतीनं ठरत असतो. मूर्ख कृतीनं ठरतो. त्याची कृती कशी आहे याच्यावर मूर्ख ठरवला. एका गावात एकाच रस्त्याला सगळी मूर्ख म्हणत होती. त्याने ठरवलं हे गावच मूर्ख आहे. कोणी त्या मूर्खाने म्हणलं गावाला काही कळत नाही मला सगळी मूर्ख म्हणतात. हे सगळं गावच मूर्ख आहे. आपण हे गाव सुटून दुसरीकडे जाऊ. दुसरीकडे जायला निघा आणि दुसरीकडे जायला निघाला. नेमकं उन्हाळ्याचे दिवस होते आणि पाणी संपलं होतं. विहिरीला नदीतून पाणी महिला घेऊन येत होत्या पूर्वीच्या काळात. हे सकाळच्या पारी तिथे गेलं आणि सकाळच्या पारी या महिला यायच्या अगोदर त्याच्यात आंघोळ केली. हातपाय धुतलं तोंड बीन धुतलं. खातारा त्या बाया आल्या पाणी न्यायला. त्याने लांबूनच पहिले बाया कोण मूर्ख आहे बघा माहिती त्याला काही कळत आहे का नाही. तुम्हाला कसं काय माहिती मला मूर्ख म्हणतात. सांगायची पाठी त्याच्या कृतीवरून समजते का नाही. म्हणून परमार्थ करणाऱ्यांनी ज्यांनी विठ्ठलाची खरीद वाक्य आणि जी माळ आहे यांनी गळ्यात घातली. यांनी काय करावं पहिल्या नंबरला त्यांनी काम आणि क्रोधावर ताबा मिळवावा. ही काम क्रोधा नाही चाली बुद्धी झाली समजा. काम क्रोधाला चाल नाही द्यायची. आपण घर बांधल्यानंतर सलाप टाकतो आणि सलापाच्या नंतर वर गज काढून ठेवतो. त्याला काय म्हणतात पंचायत ही ताल किती वेळ काढली तरी पुढच्याला देखील चालावंच लागते. बापाने किती बी ताल काढून ठेवली म्हणजे किती मोठा प्रपंच करून ठेवला बापाने तरी पोराला पुढं चालावंच लागते. त्याला ताल म्हणतात. संसार कधी पूर्ण केला जात नाही. कोणाचा केला नाही. रावणासारख्याचा गेला नाही. आपल्यासारख्याचा जायचा पूर्ण व्हायचा पूर्ण फक्त परमार्थ होतो. माझा परमार्थाला पूर्णता आहे पण केली तर पूर्णता. विठाला नहुष राजा स्वर्गाला गेला आणि तिथं त्याला काम उत्पन्न झाला. नेमकी इंद्राच्या पत्नीला नारद महर्षी भेटले. तिला कळालं. नारदाने सांगितले बघ एक गोष्ट सांग त्याला. आतापर्यंत इंद्राने जी जी वाहनं वापरली त्याच्यातलं एकही वाहन घेऊन माझ्याकडे तू यायचं नाही. पुष्ट्या वाहनावर यायचं नाही. स्वतंत्र वाहन तयार कर. त्या स्वतंत्र वाहनांनी स्वतंत्र वाहन कोणतं असेल विचार केला. सगळी वाहन स्वर्गामध्ये इंद्राने वापरली. याने विचार केला पालखी तयार करायची आणि जे सप्त ऋषी स्वर्गामध्ये होते अग्नी वशिष्ठ सप्त ऋषी मंडळी आहे. देवाचे देखील जे गुरु होते सांदीपणी सारख्याशी सप्त ऋषी स्वर्गात होते.
पालखी बनवायची आणि ह्या सप्त ऋषींच्या खांद्यावर द्यायची यांनी त्याच पालखीत बसली आणि तसंच केलं महाराज पालखी बनवली त्याच्यामध्ये ते स्वतः तो नहुष राजा बसला आणि म्हातारी झालेली मंडळी याला जास्त घाई झाली होती म्हणून त्यांनी सर्पाचं म्हणजे घाई चला अशा पद्धतीचं निवेदन त्या ऋषींना केलं ते म्हणले आम्ही म्हातारी झालोय आमचे पाय उचलत नाही म्हातारपणाला पाय उचलत नाही आता माझीच उचलत नाही आधी म्हाताऱ्या झालेल्यांना उचलतील का त्यांनी जवळ हंटर घेतला त्या हंटरने मारायला सुरुवात केली त्यावेळेस हंटरने मारायला सुरुवात केली त्या क्षणाला ऋषींनी शाप दिला तू स्वर्गामध्ये राहण्याच्या लायक नाही आताच्या आता भूतलावर सर्पयोनीमध्ये तुला जावं लागेल तात्काळ पुण्य संपलं महाराज 100 यज्ञ तात्काळ म्हणून सांगायचं तात्पर्य बापांनो यज्ञ यागाची क्रिया जरी केल्या योग याग विधी येणे नोहे सिद्धी योग यागादी कर्मानं सिद्धी होऊ शकत नाही इथं कशाने सिद्धी प्राप्त होईल नाना साधनाच्या केल्या खट सज्जन भेटले कृपाळ तेने फेरीला बुद्धीचा होमळ दृष्टी गावियला यशोदेचा बाळ ही आनंदाची सापडली योग अभ्यासाने प्राप्ती होऊ शकत नाही सगळ्यात सोपा मार्ग आहे भक्ती पंथ बहु सोपा भक्ती पंथ सोपा भक्ती पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा पुण्य लागले हा पापा सगळ्यात सोपा आहे भक्ती पंथ बहु सोपा पण त्याच्यासाठी आपल्याला नाम प्राप्त झालं नाम नामी भेद नाही महाराज नाम आणि नावामध्ये भेद आहे आपण जे करतोय ते ठेवलेलं नाव उपदलिया बालकाशी नाव नाही तरी पाशी
ठेविल्या नावाची ओदेत उठे. 10 अवतारामध्ये जसे अनंत अवतार आहे देवाचे, त्याच्यात 10 मुख्य अवतार आहेत. भागवतामध्ये 24 अवतार मुख्य सांगितले. विठाला देवाचे तसे मुख्य अवतार 10. आणि अवतार किती आहे? अवताराला गणतीच नाही. अनंत अवतार घ्यायची बर्ता कारणे, अनंत अवतार घ्यायची बर्ता कारणे. कृपाळू कनवाळू, कृपाळू कनवाळू, दिना लागी उधरणे, दिना लागी उधरणे. अनंत अवतार घ्यायची बर्ता कारणे. बर्ता कारणे अनंत अवतार देवाने घेतले. त्याच्यामध्ये राम आणि कृष्ण देखील अवतार देवाचा झाला. आणि ज्या रामाची आज जन्मभूमीमध्ये जानेवारीमध्ये प्राण प्रतिष्ठा सोहळा केला अयोध्येत, त्या अयोध्येमध्ये राम जन्माला आले. दशरथाच्या रामाला राम म्हणतात. तो अयोध्येत जन्म घेतला. आणि कृष्ण भगवंतांनी मथुरेमध्ये जन्म घेतला. म्हणून राम आणि कृष्ण ही अवताराला आलेल्यांची नाव आहे. देवाने घेतलेला अवतार तो आहे, त्याची नाव आहे. जन्माला नव्हती आहे त्याच्या अगोदर त्या देवाला काय म्हणत, त्याच्या अगोदर त्याला जे म्हणत होते त्याला नाम म्हणतात. हे नाम प्राप्त करण्यासाठी रामाला वशिष्ठाकडे आणि कृष्णाला सांदीपनीकडे जावं लागलं. राम केला ब्रह्मज्ञानी, वशिष्ठ मुनी तारक, कृष्ण गुरु सांदीपनी निज ब्रह्म गाविले. रामाशी जरी राम ठावे तरी का जातो शरण वशिष्ठाची. माझ्या पदार्थ बोलत नाही, गाठातलं माथत आहे ते सांगते. म्हणून वशिष्ठाने जे नाम दिलं, कृष्णाला सांदीपनीनं जे नाम दिलं, त्या साधनेच्या द्वारा त्यांनी उन्मन्नी दशा प्राप्त करून घेतली. आपण अर्थाच्या अनर्थ भागवताच्या चिंध्यात रामकृष्ण नामे उन्मन्नी रामकृष्ण नामे शब्द उन्मन्नी साधन
उन्मन्न अवस्था प्राप्त झाली पाहिजे. आपलं होते का मन उन्मन्न? उन्मन्न होता जरा विचार करा. दुसऱ्याच्या वाटुळ्यात आपलं मन उन्मन्न होत. दुसऱ्याच्या वाटुळ्यात या काला